सो योग निद्रा साधारण आता पॉप्युलर जास्त व्हायला लागली अशी. आधी तर योगा म्हणजे फक्त आसनं, त्यानंतर प्राणायाम, मग मेडिटेशन आणि मग योग निद्रा. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेसफुल लाईफमध्ये योग निद्रा घ्यायची इथपर्यंत माहिती असतं. पण ती योग निद्रा कशी असते, बऱ्याच जणांना योग निद्रेमध्ये झोपलं म्हणजे वाटतं खूप छान योग निद्रा घेतली. तर योग निद्रेमध्ये आपण अनकॉन्शियस नाही होणं अपेक्षित आहे. थोडासा कॉन्शियसनेस असला पाहिजे, कारण आपण इंटरनली प्रत्येक पार्टला आणि काय म्हणू शकतो आपण मेंटल लेवलला स्वतःला रिलॅक्स करत असतो. ठीक आहे, झोप लागणं हे असं आहे की त्यांचं एक्झर्शन खूप झालेलं असतं त्या लोकांचं, म्हणून त्यांना झोप लागून गेली तर इट्स नॉट बॅड. पण सारखी सारखी तीच पेज नाही आली पाहिजे. म्हणजे मग तुम्ही इतके एक्झॉस्टेड आहात, इतकं एक्झर्शन होतंय तुमचं की तुम्हाला कॉन्शियसनेस तुमच्यासोबत ठेवताच येत नाहीये, अवेअरनेस ठेवताच येत नाहीये. अवेअरनेस किंवा असे काही इन्स्ट्रक्शन यायच्या आधी जिथं मिळेल तिथं तुम्ही झोपून मोकळे होताय, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, त्यामुळे योग निद्रा इम्पॉर्टंट आहे आणि ती विथ कॉन्शियस, ओके, कॉन्शियसनेसनी करणं गरजेचं आहे, विथ अवेअरनेस करणं गरजेचं आहे. ओके, बघूयात एक एक पार्ट. Now, what is yoga? This is union and nidra is sleep. Yoga nidra originated from ancient tantric practices. तांत्रिक प्रॅक्टिस म्हणजे तांत्रिक म्हणजे टेक्निक. ओके, तांत्रिक प्रॅक्टिसेस म्हणजे हठयोगामधून ती ओरिजिनेट झाली आहे. हठयोगाच्या प्रॅक्टिसेस सारख्या प्रॅक्टिसेस मधून. तंत्रयोगाचा हठयोगा एक भाग आहे. हठयोगा म्हणजे तंत्रयोगा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हेही कन्फ्युजन करतात काही जण. It consists of methods that seek to expand our understanding of the depth of our mind. ओके, मेडिटेशनचाच एक भाग योग निद्रा म्हटला तरी चालेल. ओके, पण याच्यामध्ये दोन्ही येतं, फिजिकल आणि मेंटल लेवलवरती रिलॅक्सेशन. This practice was revived when Swami Satyananda Saraswati, founder of Bihar School of Yoga in Munger, Eastern India, adapted and presented it in a systematic and scientific way in the 1960s. आता हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. सूर्यनमस्कारचे फाउंडर किंवा ऍटलीस्ट प्रपोगेटर कोण होता, फाउंडर तर फार आधी होऊन गेले, प्रपोगेटर कोण होते आणि कुणी ते पॉप्युलर केले आणि कुठल्या इयरमध्ये केले, त्यामुळे ते इयर पण लक्षात ठेवा. साधारण योग निद्रा पण 1930 मध्ये जर सूर्यनमस्कार होते तर योग निद्रा इट वॉज अराउंड 1960. त्यानंतर सूक्ष्म व्यायामचा साधारण जो इरा आहे ना, जो काय म्हणतात त्याला इयर आहे ना, ते पण याच दरम्यानचं आहे. त्यामुळे ते प्रत्येकाचे इयर्स जे आहेत ते नीट लक्षात ठेवा. आणि त्याचे फाउंडर कोण आहेत? ही प्रॅक्टिस वॉज रिवाइव्ड व्हेन स्वामी सत्यानंद सरस्वती, फाउंडर ऑफ बिहार स्कूल ऑफ योगा in Munger, Eastern India, adapted and presented it in a systematic and scientific way in 1960s. Yoga Nidra is also a complete program of intensive self-inquiry when one thoroughly examine the nature of the 5 sheets. Which are 5 sheets? Yes. Which are 5 sheets? 5 शीट्स म्हणजे काय असतं? 5 sheets आपण हे का सेन्स, आईज, नोज ते का? नाही, ते 5 सेन्स ऑर्गन्स झाले. 5 sheets are 5 पंचकोश. पंचकोशास मी आत्मन आहे, आत्मनवरती 5 कोश आहेत. आपलं शरीर जे आहे हे 5 कोशांपासून बनलेले आहे. तैत्तरीय उपनिषदांमध्ये पंचकोशाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. मी रेफरन्स मध्ये आला होता, मी शिकवलेलं नाहीये पण याचा रेफरन्स आला होता मध्ये, तेव्हा मी सांगितलं होतं की 5 कोश असतात. अन्नमय कोश जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, तो आपले शरीर जे आहे ते अन्नमय कोश आहे, अन्नापासून बनलेलं, किंवा पंचधातू, सप्तधातू आणि त्रिदोष यांपासून बनलेले जे कोश आहेत तो अन्नमय कोश. ठीक आहे, जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. त्याच्या आतमध्ये आहे मनोमय कोश आणि प्राणमय कोश आणि मनोमय कोश, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. प्राणमय कोश म्हणजे ज्याच्यामध्ये प्राणायाम येतं, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, पण तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. पण ते एनर्जी चॅनल्स असतात ज्याच्यामधून ते वायू जे आहेत त्यांचं वहन होतं. मग ते झालंय प्राणमय कोश. त्याच्या आतमध्ये मनोमय कोश पासून आतमधले 3 जे आहेत ते एकदम सूक्ष्म आहेत, अतिसूक्ष्म, सटल, पण ते आहेत. ओके, मग ते कोणकोणते आहेत? मनोमय कोश आहे, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आहे आणि त्याच्याही आतमध्ये आनंदमय कोश आहे. ठीक आहे, परत एकदा सांगते का हे सगळे? तुमच्याकडे नोट्स आहेत का हातात? आपण लगेच तो टॉपिकच घेऊन टाकू. 10 मिनिटाचा टॉपिक आहे हो आहे. ओके, मग नोट्स मध्ये ना लेवल 1च्या नोट्स काढा, स्पायरल बाइंडिंगच्या. हा, आणि त्याच्यावरचा पेज नंबर सांगते. पेज नंबर 8 वरती आहे बघा.
पेज नंबर 8 वरती ऑफ योगा आणि योगिक प्रॅक्टिसेस 5 मध्ये कोशास दिले. पंचकोश त्याच्यावरची ते हे ना पॅराग्राफ तो वाचते मी आधी. सो पंचकोशात हा बोला. आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. आवाज कट हो. गायत्रीला पण होतोय का थोडा? हा थोडं माझ्याकडे दाखव. परत एक मिनिट. गेला आवाज. हा आता येतोय? हा आता येतोय. सांगत चला मला. आता हे पावसाच्या याच्यामुळे काही सांगू शकत नाही का? हा बरोबर. हो. तेव्हा तरी मी एकदा चेक करते. हेच होतंय मगासपासून. आणि मला तर आहे ना, मी झूम कधीच ओपन करून बसले, पण मला कनेक्टिंग असंच दाखवतंय. म्हणजे त्याच्या पुढं ऑन होत होती मीटिंग, पुन्हा कनेक्टिंग येत होतं. तो रेंजचाच इश्यू होता. ओके. येतोय का ग आवाज? मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप केलंय. हो. ओके. सो पंचकोशासमध्ये मी तो पॅराग्राफ वाचतेय. नाही झालं तर परत मला सांगत चला, इन केस नाही आवाज आला तर. So the theory of Panchakoshas has been propounded by Adi Shankaracharya taking from तैतरीय उपनिषद. ओके. उपनिषदांच्या पर्यंत पण आपण अजून पोहोचलो नाहीये, डीप गेलेलो नाहीये, पण उपनिषद जी महत्वाची आहेत ती 10 ते 12 उपनिषद महत्वाची आहेत. आणि त्यात म्हणजे एकूण 108 उपनिषद आहेत, त्यातली 10 ते 12 ही इम्पॉर्टंट आहेत. मग त्यापैकी पण एक तैतरीय उपनिषद आहे जे तुम्हाला अभ्यासाला आहे. त्यातले 3 जी महत्वाची आहेत ना ते तुम्हाला यावर्षी अभ्यासासाठी आहेत. त्यामध्ये आहे कठोपनिषद आहे, प्रश्न उपनिषद आहे आणि तैतरीय उपनिषद आहे. त्यातल्या तैतरीय उपनिषद मधलं पंचकोश ही थिअरी आहे. ओके. आणि ती कोणी प्रपाउंड केली आहे तर आदी शंकराचार्यांनी. दिस उपनिषद स्पीक्स अबाउट 5 डिफरंट मॅनिफेस्टेशन्स. Yes, so this Upanishad speaks about 5 different manifestations of the ultimate reality or Brahman. This Upanishad never spoke about koshas, but Adi Shankaracharya converted all the koshas to suit his philosophy. ओके. तर त्या तैतरीय उपनिषदांमध्ये कोश हा शब्द लिहिलेला नाहीये, पण आदी शंकराचार्यांनी कोश हा शब्द वापरलाय. ठीक आहे. Okay, but Adi Shankaracharya converted all to koshas to suit his philosophy. So like for Annamay Brahma, he mapped as Annamay Kosha. This theory asserts that relative world comprising microcosm and macrocosm is made up of 5 sheets which cover the real self, that is Atman or Purusha or soul. Okay, जे आपलं रिअल सेल्फ आहे, आत्मन और पुरुष और सोल, ज्याला आपण म्हणतो ना आत्मन इज अ पार्ट ऑफ ब्रह्मन इट सेल्फ, आपण पण त्या ब्रह्मनचाच एक भाग आहोत असं आपण म्हणतो. तर ते जे आत्मन आहे ना, ती प्युरिटी आहे ना, त्या प्युअर आत्मनवरती 5 कोश आहेत. ओके. सो आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, जर आतून बाहेर जायचं म्हटलं तर आधी आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आणि सगळ्यात शेवटी अन्नमय कोश. आणि जर बाहेरून आत यायचं म्हटलं तर आधी अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन त्या चार्ट मध्ये दिलंय बघा. सो अन्नमय कोश इज द आउटर मोस्ट शीट, दॅट इज फूड बॉडी. ते फूफ झालंय ते फूड बॉडी. आवाज येतोय ना ऐकू मला काहीतरी? कोश म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? काय म्हणजे? कोश म्हणजे त्याचं मिनिंग काय असतं?
अं, कसं ग? कोश म्हणजे अगं हे घरटं वगैरे कसं असतं? हा हा हा. हा, कोश म्हणजे असा. थांब जरा व्हिडिओ ऑन कर. लेयर्स म्हणते का? लेयर्स म्हणजे शीत झाले. व्हिडिओ ऑनच नाही होते म्हणजे. हा. कोश म्हणजे असं. हा. This कोश. हा, आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती अच्छा. स्वतःच्याच कोशात आहे, म्हणजे स्वतःतच मग्न आहे, ते म्हणजे कोश असा असतो तो. म्हणजे घरटं. कशाला तरी उपमा देतात कोशाची. कोणाचं कोश असतं? कुठल्या तरी पक्ष्याचा कोश असतो. इवन याला सुद्धा अगं हे मकडी. हँग झालंय. मला ऐकू येतंय ना, दिसतंय. मकडी म्हणजे काय का मराठीत? मग जाळं असतं ना, जाळं. हँग झालं. नाही का, आवाज येतोय गायत्री? तुला हँग झालं का? हा हा, आता आलं. सो अगं ते स्वतःचा कोश, ह्याचं नाव काय? तो जाळं विणतो तो कोण? स्पायडर. प्युअर स्पायडर. बर्ड. हा, सो स्पायडर अच्छा. जो आहे ना, स्पायडर जर विणतो ना, त्याला म्हणतात कोश. तो कसा एक कॉर्नर पकडतो या भिंतीपासून या भिंतीपर्यंत, असं तो कोश तयार करतो. सो ते झालं कोश. हा, म्हणजे आपल्या त्या आत्म्यांवरती 5 लेयर्स आहेत असे. आतमध्ये एक, त्याच्या बाहेर ओके. एक, त्याच्या बाहेर एक. आणि असं सांगतात की जर तुम्हाला रिअल सेल्फ पर्यंत पोहोचायचं आहे ना, तर एक 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 कोश क्लीन्स करत बाहेर, म्हणजे त्यातनं आत पेनिट्रेट करण्यासाठी बाहेरचा लेअर क्लीन करायचा, त्याच्या आत पेनिट्रेट करण्यासाठी तो ओके. क्लीन करायचा, त्याच्या आत जाण्यासाठी तो क्लीन करायचा. आणि जो टाइटनेस आहे ना, जो माइंड वरती आपण जो होल्ड करायची आपली म्हणजे टेंडन्सी असते ना, ती रिलीज करायची. हा त्याच्या गाठी आहेत त्या सोडायच्या. गाठी इन द सेन्स आपण ते इगो वगैरे, आपण पतंजलीमध्ये बघितलंय ना 5 टाइप्स इगो जे आहेत. अ, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश पाहिले आहेत. मग त्या हा सगळ्या हा हा. गोष्टी काय करायचं, आपण माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी रिलीज करत जायचं. मग हळूहळू तुम्ही एक 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 कोश क्लीन करत तुमच्या आत्मांपर्यंत पोहोचता. आणि त्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर मग ती समाधी अवस्था म्हणतो आपण. ठीक आहे. ओके. तो हे कोश तसे आहेत. आता हळूहळू समजतील बघ. त्या चार्टमध्ये बघ, अन्नमय कोश मॅप्ड इन फिजिकल बॉडी, याला आउटर मोस्ट शीट असंही म्हणतात, त्याला फूड बॉडी असं म्हणतात. इट इज कॉन्स्टिट्युटेड बाय फूड अँड मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स: इथर, एअर, फायर, वॉटर, अर्थ. पंचमहाभूतांनी बनलेले आहे शरीर. पंचमहाभूत आहेत, सप्त धातू आहेत, त्रिदोष आहेत, त्या सगळ्यांनी बनलेले. आणि फूड आणि म्हणजे अन्नापासून बनलेले, म्हणून त्याला अन्नमय कोश म्हणतात. आता जर हे कोश तुम्हाला स्ट्रेंथन करायचं असेल, तुमचा अन्नमय कोश तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल, तर काय केलं पाहिजे? गुड फूड, चांगल्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, शुद्धिक्रिया केल्या पाहिजे, आसनं केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. शुद्धिक्रिया, आसनं आणि फूड या टाईपचा क्वेश्चन विचारतात की व्हॉट टू डू टू क्लीन्स युअर, टू स्ट्रेंथन युअर अन्नमय कोश. सो यू शुड बी एबल टू आन्सर दिस. ओके. त्याच्या आतमध्ये येतो अन्नमय प्राणमय कोश. ओके. सो इंटू प्राणमय कोश, एनर्जी बॉडी, द प्राणिक शीथ मॅप्ड इन फिजिकल बॉडी अँड एक्सटेंड स्लाइटली फ्रॉम इट ॲज ऑरा. ओके. फिजिकल बॉडी पासून थोडस सूक्ष्म आतमध्ये ही तुमची आहे प्राणमय बॉडी, प्राणमय शरीर, प्राणमय कोश. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द फिजिओलॉजिकल अँड मेंटल फंक्शन्स. इट इज द ब्रिज बिटवीन बॉडी अँड माइंड. अन्नमय कोश आणि मनोमय कोशच्या मध्ये प्राणमय कोश आहे. सो माइंड आणि बॉडीच्या मध्ये जो आहे तो, दॅट इज द ब्रिज बिटवीन माइंड अँड बॉडी. 5 प्राणास, 5 कर्मेंद्रियास. हा, गायत्री विचारायचंय काही? नाही, ते एथर काय होतं? एथर म्हणजे तर म्हणजे मिनिंग नाही आकाश. माहिती. आकाश. अच्छा, ओके ओके. तर म्हणजे आकाश. ओके. ठीक आहे. हा. सो पोकळी म्हणतात ना, म्हणजे कसं आहे, आपण अर्थ म्हणजे कुठे आपले जे बोन्स आणि मसल्स, स्पेशली हा. मसल्स जे आहेत आणि मेद जे आहे ते येतं, त्याच्यामध्ये येतं पृथ्वी तत्व. ओके. अच्छा. त्यानंतर काय आहे? वॉटर. मग तुमचं रक्त, रस. वॉटर. हा, रक्त आणि रस, प्लाझ्मा आणि ब्लड जो आहे तो तिथे येतं जल. हा. बर. फायर म्हणजे जठराग्नी आहे ऍसिडिटी. आपली. हा, ऍसिडिक आपलं जठराग्नी. हे. हा. ऍसिडिटी हा तुमचा सिव्हिअर फॉर्म झाला. नॉर्मल म्हणजे अच्छा. ऍसिड आहेच तिथे, जर तो एक्सेस झाला तर ती ऍसिडिटी होते. नॉर्मल आपल्याला ओके. अग्नी गरजेचं आहे ना, आपलं डायजेशन होण्यासाठी अग्नी गरजेचं आहे.
तो बर बर. नॉर्मल अग्नी म्हणजे फायर, जठर अग्नी आपण म्हणतो ना तो. हा एअर हा. एलिमेंट जिथे जिथे पोकळ्या आहेत ना, तिथे तिथे एअर आणि इथर ह्या दोन गोष्टी येतात, म्हणजे वायू आणि आकाश. अच्छा म्हणजे अच्छा. कुठं स्पॉन्जी बोन्स आहेत आपले, ओके. बरोबर. त्यानंतर आपल्या मेंदूमध्ये व्हेंट्रिकल्स आहेत. हा, सो जिथे हा. जिथे पोकळ्या आहेत ना शरीरामध्ये, तिथे तिथे तुम्हाला इथर आणि एअर दिसणार. सो अशा प्रकारे पंचमहाभूतांनी तुमचं शरीर बनलेलं. ठीक आहे. ओके. सो ते झालं. आता त्याच्या खाली आहे प्राणमय कोश, त्याच्या आतमध्ये. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द फिजिओलॉजिकल अँड मेंटल फंक्शन्स. इट इज ब्रिज बिटवीन बॉडी अँड माइंड. हे पण विचारतात. विच शीथ इज दिसिंग ब्रिज बिटवीन बॉडी अँड माइंड. सो प्राणमय कोश. माइंड. प्राणमय कोश इज द ब्रिज बिटवीन बॉडी अँड माइंड. 5 प्राणास. अजून 5 प्राण बघायचेत आपल्याला. पंच प्राण अजून बघितले नाहीयेत आपण. आपल्या शरीरामध्ये 5 प्राण ऍक्टिव्ह असतात. चेस्ट पासून वरती हा प्राणवायू असतो. चेस्ट पासून अम्बिलिकस पर्यंत समान वायू असतो. अम्बिलिकस पासून खाली जो असतो तो अपान वायू असतो. आणि इथपासून वरती जो असतो तो उदान वायू असतो. आणि पूर्ण शरीरभर जो असतो तो व्यान वायू असतो. हे तुमच्या बुकमध्ये आहे. हे आपण म्हणजे शॉर्ट टॉपिक आहे, तो एकदा बघूयात. म्हणजे प्रत्येक वायूचं एक दिशा असते. फॉर एक्झाम्पल अम्बिलिकस पासून खाली अपान वायू आहे, त्याची दिशा आहे डाऊनवर्ड डिरेक्शन. मग त्याच्या अंडरच आपण फिसेस पास करतो, युरिन पास करतो, पिरियड्सचा फ्लो असतो, त्यानंतर डिलिव्हरी होते त्या याच्या अंडरच, त्या फोर्सच्या अंडर. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते अपान वायूच्या अंडर जातात. मग तुमचं रेस्पिरेशन जे आहे ते तुमचं प्राणवायूमुळे होतं. ठीक आहे. पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेशन होतं, ब्लड सर्क्युलेशन, दॅट इज बिकॉज ऑफ व्यान वायू. ओके. पचन जे होतं दॅट इज बिकॉज ऑफ समान वायू. लाईक दिस. ओके. ते पंचप्राण जे आहेत त्यांचे त्यांचे इम्पॉर्टन्स आहेत, इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत, आणि त्यांचा त्यांचा एरिया आहे, त्या त्या एरियामध्ये ते ऍक्टिव्ह असतात. ओके. सो हे सगळे येतात प्राणमय कोशमध्ये. पंचवायू, 5 कर्मेंद्रिय, ऑर्गन्स ऑफ ऍक्शन. हे 5 कर्मेंद्रिय म्हणजे हँड, फीट, स्पीच, प्रोक्रिएशन आणि इव्हॅक्युएशन. वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ. सो वाक इज स्पीच. वाक म्हणजे स्पीच. वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ. पायू आणि उपस्थ म्हणजे गुदद्वार आणि जेनायटल्स. म्हणजे हे ऑर्गन ऑफ ऍक्शन आहेत ना, तिथून आपण ऍक्शन करतो. युरिन पास करणं, मोशन पास करणं, त्या सगळ्या ज्या ऍक्शन आहेत त्या प्रोक्रिएशन आणि इव्हॅक्युएशन साठी पायू आणि उपस्थ. आणि काय येत आहे, हँड आणि फीट, हात आणि पाय. हात, पाय म्हणजे आपले स्पीच जे आहे ते, आणि पायू आणि उपस्थ म्हणजे ॲनस आणि जेनायटल्स. हे झाले 5 कर्मेंद्रिय. आपली ती ज्ञानेंद्रिय ती वेगळी, ही कर्मेंद्रिय ती वेगळी. ओके. ह्या कर्मेंद्रियांचा रेफरन्स आपला त्या दिवशी शमदम मध्ये आला होता बघ. ज्ञान योगामध्ये आपण 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय असं बघितलं होतं, सेपरेट सेपरेट. तो साधना चतुस्तयामध्ये आपण षट संपत्ती बघितल्या होत्या, त्यातमध्ये यांचा रेफरन्स आला होता. ओके. सो ते झालं तुमचं प्राणमय कोश. ह्या प्राणमय कोशमध्ये हे सगळं इन्क्लुडेड आहे. मग आता तुम्हाला प्राणमय कोश जर क्लीन्स करायचा असेल आणि स्ट्रेंथन करायचा असेल तर काय केलं पाहिजे, तर प्राणायाम केला. प्राणायामची प्रॅक्टिस करूनच ते स्ट्रेंथन होणार. नाव थर्ड वन इज मनोमय कोश. मनोमय कोश मध्ये मेंटल बॉडी, थिंकिंग, फिलिंग अँड इमोशन्स. सो ह्याच्या अंडर काय काय येतं, तर आपली मेंटल बॉडी, थिंकिंग, फिलिंग, इमोशन्स हे मनोमय कोशमध्ये येतात. आता माइंड आपल्या शरीरात जर आपण म्हणजे एखाद्या डेड बॉडीचं आपण जर पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये माइंड नाही शोधता येत. माइंड असं काही ऑर्गनच नाहीये. तो सटलेस्ट लेवलला जसं जसं आपण जातो तसा तसा तो आपल्याला कळत जातो, बट त्याचे इफेक्ट खूप आहे. स्ट्रेसफुल सिच्युएशनमुळे आता जे जे आहेत ना ते सगळे स्ट्रेसफुल सिच्युएशनचेच आजार आहेत ना, स्ट्रेसशी रिलेटेडच आजार आहेत. मग आपण माइंड नाहीये असंही म्हणू शकत नाही, कारण नसलेला ऍक्च्युली शरीरामध्ये दिसायला नसलेल्या ऑर्गन मुळेच जास्त त्रास होत आहेत. आपण त्या दिवशी पण बघितलं होतं की माइंड कंट्रोल करणं अवघड आहे दॅन कंट्रोलिंग युअर सेन्स ऑर्गन्स अँड ऍक्शन ऑर्गन्स. शम आणि दम मध्ये लिहिलं होतं. शम म्हणजे काय होतं, टू कंट्रोलिंग युअर माइंड. दम म्हणजे काय होतं, टू कंट्रोल युअर 5 सेन्स ऑर्गन्स अँड 5 ऍक्शन ऑर्गन्स. त्याच्या खालीच लिहिलं होतं की इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल युअर माइंड दॅन टू कंट्रोल युअर दिस थिंग 5 कर्मेंद्रियाज अँड 5 ज्ञानेंद्रियाज. ओके. सो माइंडला जो ऍक्च्युली अवयव अस्तित्वात नाहीये, इमॅजिनरी आहे, त्याच्याशी रिलेटेडच प्रॉब्लेम जास्त आहेत.
ओके. सो त्याचं अस्तित्व आहे आणि त्यालाच मनोमय कोश असं म्हणतात. सो त्याच्या अंडर कोणकोणती कामं येतात? थिंकिंग, फिलिंग आणि इमोशन्स. ओके. मग अजून त्याच्यात काय काय येतं? व्हॉट इट इज कन्सिस्ट ऑफ इज मनस, अहंकार, लोअर बुद्धी. आता हे जे आहे ना, हे सांख्य योगमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. सांख्य योगचा एक चार्ट आहे. त्या चार्ट प्रमाणे मनस, अहंकार आणि बुद्धी, लोअर बुद्धी, ओके, जे आहेत ते मनोमय कोशमध्ये येतात. प्लस 5 ज्ञानेंद्रिय, ओके, सेन्स ऑर्गन्स, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन. सो वरते जे आहेत ते कर्मेंद्रिय येतात प्राणमय कोशमध्ये, मनोमय कोशमध्ये ज्ञानेंद्रिय येतात. कारण त्याच्याने आपण सेन्स करतो ना, तो जो सेन्स करतो आपण ते आपल्या माइंडवरती इफेक्ट करत असतं म्हणून. अच्छा, तर आता मग तुमचा मनोमय कोश तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर व्हॉट यू नीड टू डू इज मेडिटेशन अँड प्राणायाम. प्राणायाम आणि मेडिटेशन करूनच तुमचा जो मनोमय कोश आहे तो स्ट्रॉंग होऊ शकतो. ओके. देन विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे हायर इंटेलेक्ट. म्हणजे असे फार कमी लोक येतात जे एखाद्या क्षेत्रात, असं नाही फक्त अभ्यासाच्या क्षेत्रात, एखाद्या दुसऱ्या कुठल्या म्हणजे स्पोर्ट्समध्ये, गेम्समध्ये किंवा रिसर्चमध्ये, स्टडीजमध्ये असं 100 किंवा 1000 एखादा मुलगा किंवा मुलगीच किंवा काही मोजके विद्यार्थीच का स्टार होतात किंवा का पुढे जातात? कारण ते विज्ञानमय कोशपर्यंत पोहोचलेले असतात. त्यांचा विजडम, हायर इंटेलेक्ट आणि बॉडी हे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं. नॉट लाईक नॉर्मल पीपल. हे त्यांचे वरचे 3ही कोश क्लिअर असतात. ओके. सो म्हणजे आपल्या म्हणजे इगो किंवा काय म्हणू शकतो आपण, एकमेकांचा तिरस्कार, द्वेष अशा गोष्टींमध्ये हे न अडकता ते त्यांच्या स्पीडनी त्यांचा जो गोल आहे ते अचीव करण्याकडे फार पुढे गेलेले असतात. म्हणून तर सगळे सायंटिस्ट होत नाही. फार कमी लोक एखादी गोष्ट अचीव करू शकतात. सायंटिस्टचं मी फक्त एक्झाम्पल देते. तुम्ही याच्यात कुणालाही पकडू शकता. विराट कोहली पकडू शकता, सचिन तेंडुलकर पकडू शकता. जे जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या फील्डमध्ये जे जे मास्टर्स आहेत ना, अशा व्यक्ती तुम्ही इमॅजिन करू शकता. सो त्यांच्याकडे सुद्धा ते सुद्धा आपल्यासारखेच नॉर्मल पीपल आहेत. त्यांचे पण इमोशन्स आहेत, इगो वगैरे असतात. त्यांना पण हे सगळे वरचे 3ही कोश त्यांच्याकडे पण असतात. पण त्या 3ही कोशांना भेदून ते विज्ञानमय कोशपर्यंत जातात आणि तो त्यांचा स्ट्रॉंग होतो विज्ञानमय कोश, आणि म्हणून ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी करू शकतात. ओके. सो विज्ञानमय कोशमध्ये काय काय येतं? विजडम, हायर इंटेलेक्ट अँड बॉडी. What it consists of? It is consist of higher thinking, not lower thinking. It consists of higher thinking and intuitions, अहंकार and बुद्धी. ओके. आता हे अहंकार आणि बुद्धी समजेल तुम्हाला. अहंकार हे सांख्य योग मध्ये येईल तेव्हा तुम्हाला कळेल. जर तुम्हाला हा तुमचा कोश स्ट्रॉंग करायचा असेल, असं काही नाही की त्याच व्यक्ती आपणही तिथपर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्हाला तिथपर्यंत तुमच्या एरियामध्ये तुमच्या जे काय तुमचं स्पेशलायझेशन आहे त्यात जर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी काय करायचं असेल तर यू नीड टू डू दॅट मेडिटेशन. ओके. मेडिटेशननीच तुमचे आधीचे वरचे सगळे जे आहेत ते कोश क्लिअर होऊन तुमचं जे स्पेशालिटी आहे त्याच्यावरती फोकस होणार आहे आणि ती स्ट्रेंथ तुम्हाला मिळणार आहे. ओके. सो यू नीड टू डू मेडिटेशन. अँड देन लास्ट वन इज आनंदमय कोश. हे 4ही कोश क्लिअर करत गेल्यानंतर तुम्हाला आनंदमय कोश कळत, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सो इट इज ब्लिस बॉडी. सच्चित आनंद जी अवस्था असते ना त्याला म्हणतात ब्लिस बॉडी अवस्था, त्यालाच म्हणतात आनंदमय कोश. स्पिरिच्युअलिटी रेन्स हिअर. इथून पुढे स्पिरिच्युअलिटीची सुरुवात होते किंवा इथं स्पिरिच्युअलिटी तुम्हाला लागू पडते आणि इथून पुढे ती तुम्हाला, इथून पुढच्या प्रवासाला स्पिरिच्युअलिटी लागते. इट इज क्लोजर टू आउट रिअल सेल्फ. ओके. रिअल सेल्फच्या एकदम क्लोज आहे. आता आपण बाहेरून आत आलो ना, बाहेर आपला अन्नमय बॉडी आहे, दिसते आपल्याला, तिथपासून ते आपण आत जातोय. योगा इज द काय म्हणतो ट्रॅव्हलिंग. इट इज अ ट्रॅव्हल फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड. ओके. आपण बाहेरून आत जातो आणि बाकीचे सगळे शास्त्र कसे आहेत आपल्याला आतून बाहेर घेऊन जातात. ओके. आपलं योगाशास्त्र कसं आहे आपल्याला बाहेरून आत आपल्यापर्यंत नेतं. आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, आपल्या संस्कृतीमधले कुठलेही स्क्रिप्चर्स काढा, त्याच्यात आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बाहेर नाही दिलंय. प्रत्येक याच्यामध्ये आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या स्वतःकडेच दिलंय. सो त्यांनी असं नाही सांगितलं की तुमचं ऍटमॉस्फिअर चेंज करा किंवा तुमच्या आजूबाजूच्यांकडं तुमच्या ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याकडे बघू नका, बोलू नका, भांडा किंवा त्यांच्या जाऊन तुमचं सिच्युएशन चेंज करायचा प्रयत्न करा. त्यांनी सांगितलंय तुम्ही स्वतःला बदला. ओके. आपल्या वेदमध्ये, उपनिषदांमध्ये हेच सांगितलंय की तुम्ही स्वतःवरती काम करा, तुम्ही स्वतःला बदला, स्वतःमध्ये बदल करा, मग तुमच्या अवतीभोवतीचं सराउंडिंग बदलेल. ठीक आहे. म्हणजे ते व्हायब्रेशन्स असतात, त्याच्यानी त्या गोष्टी होतात.
मग म्हणून आपला आनंदमय कोश जो आहे इट इज क्लोजर टू आउट रिअल सेल्फ, आत्मन ट्रान्सेंडिंग बॉडी माइंड इंटरलेक्ट अँड टुवर्ड्स ब्लिस विद्या. ब्लिस पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला हा जो आहे आनंदमय कोश पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्या कोशापर्यंत पोहोचेपर्यंतच तुम्ही सगळे जे बाकीचे कोश आहेत ते क्लीन्स करत येता, स्ट्रेंथन करत येता आणि मग तुम्ही इझिली आनंदमय कोश पर्यंत पोहोचू शकता. परत या कोशाला स्ट्रॉंग करण्यासाठी कशाची गरज आहे तर मेडिटेशनची गरज आहे. ओके, सो दिस इज द पंचकोश थिअरी. दिस इज पंचकोश थिअरी. जो सारखा सारखा रेफरन्स येतो ना आपल्याला तो हा याच्याबद्दलचा आहे, पंचकोश थिअरी बद्दलचा. समजलंय सगळ्यांना? गायत्री काय होतंय? आवाज ऐकू येतोय की नाही तुझं? येतोय. अगं थोडासा माझा वायफायचा इश्यू आहे. तेच होतंय अगं, पावसाने तेच सगळं. हा, ते दुसऱ्या अकाउंट मधून तू मध्ये 2दा-3दा झालं. हा, पण आता क्लिअर आहे ना? ऐकू येत आहे ना? आता येते. मी ह्याच्यावरती मोबाईल डेटावर चालू ठेवलंय हा, आणि ठीक आहे हा. हरकत नाही. ओके, सो आता कळालं पंचकोश म्हणजे काय. आता पंचकोश जिथं जिथं रेफरन्स येईल तिथे तिथे लक्षात असू द्यात की ही पंचकोश थिअरी आहे. कुठल्या याच्यामधून घेतली आहे ते विचारतात. कोणत्या उपनिषदांमधून घेतलेली आहे तर तैतरीय उपनिषद मधून घेतली आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं. आता आपण जाऊयात योग निद्रेकडे. आपला टॉपिक हा चालू होता. So Yoga Nidra is also a complete program of intensive self-inquiry. So the Yoga Nidra is also a complete program of intensive self-inquiry when one thoroughly examine the nature of the 5 sheets. Okay, आता या नेचर ऑफ 5 शीट्स, आता या वाक्याचा अर्थ कळेल की 5 शीट्सचं जर नेचर एक्झामिन म्हणजे आपण जेव्हा योग निद्रेमध्ये आपण आपल्या 5 कोशांबद्दल सेल्फ इन्क्वायरी करू शकतो आणि त्यांच्या थ्रू जाऊ शकतो. त्यासाठीची जी स्टॅबिलिटी लागते ना माइंडची, मी आता म्हटलं तुम्हाला तुम्ही आता मेडिटेशन करा आणि लगेच 5 कोश जे आहेत त्याच्याबद्दल विचार करा, कुठल्या कोशमध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा आणि त्याच्यावर काम करा, तर इतक्या सहज नाही होणार. त्याच्यासाठी आपण म्हणतो ना कुठलाही एक विषय शिकवायच्या आधी थोडासा बॅकग्राऊंड तयार करायला लागतो. तसंच योग निद्रा करायच्या आधी एक बॅकग्राऊंड तयार करायला लागते. तुमच्या आधीचे सध्याचं तुमचं जे अस्थिर मन आहे ते घालवून ते हळूहळू कमी करून तुम्हाला स्थिरतेकडे घेऊन जायला लागतं आणि त्या स्थिरता आल्यानंतर तुम्ही ती सेल्फ एन्क्वायरी करू शकता. मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला योग निद्रा मदत करते. ओके, योग निद्रा इज सायकिक स्लीप और डीप रिलॅक्सेशन विथ इनर अवेअरनेस वेअर वन अपियर्स टू बी अस्लीप बट कॉन्शियसनेस इज फंक्शनिंग ॲट अ डीपर लेवल ऑफ अवेअरनेस. ओके, वरून दिसताना एखादा व्यक्ती झोपल्यासारखा दिसतो बट कॉन्शियसनेस इज फंक्शनिंग ॲट अ डीपर लेवल ऑफ अवेअरनेस. डीपली कॉन्शियसनेस हा काम करत असतो. ओके, इन सायकोलॉजी शवासन म्हणजे हेच झालं का ग? नाही, शवासन म्हणजे हे नाही. शवासन मध्ये आणि याच्यात कॉन्शियसनेस ठेवायला लागतो. शवासन हे फक्त आसन आहे अगं, त्याच्यामध्ये तुम्ही रिलॅक्स व्हायचं. त्याच्यामध्ये तुला मेंटल लेवलला कोण काही सांगत नाही. योग निद्रेमध्ये इन्स्ट्रक्शन देत असतात. अच्छा, ओके, म्हणजे कम्प्लिटली 2 डिफरंट आहेत. डिफरन्स आहे तो, तर ते तर कम्प्लिटली आसन आहे. शवासन मध्ये योग निद्रा घेऊ शकतो आपण, असं ठीक आहे. ओके, किंवा सिटिंग मध्ये पण योग निद्रा होऊ शकते. योग निद्रेमध्ये कंपल्सरी नाहीये, तुझे मसल्स रिलॅक्स होणं गरजेचं आहे, पण त्याहीपेक्षा जास्त तुझा माइंड रिलॅक्स होणं गरजेचं आहे. सो असं काही नाही, सिटिंग मध्ये पण योग निद्रा होऊ शकते. ओके, सो येस. आणि आपण युजली गाइडेड मेडिटेशन म्हणतो ना, ते शवासन मध्ये देऊ शकतो. अच्छा, ते 2 गोष्टी आपण तिकडे कंबाईन करतो. गाइडेड मेडिटेशन म्हणजे योग निद्रा झाली. योग निद्रा, हा तेच सांगते. नुसतं शवासन म्हणजे योग निद्रा नाही, ते फक्त आसन आहे जे युजली आपण पोटावरती जर आपण आसनं केली ना तर आपण मकरासन देतो मध्ये मध्ये. मकरासन इज रिलॅक्सेशन आसन. आता तुला मी सांगितलं भुजंगासन 2-3 मिनिटं होल्ड कर की मग लगेच त्याच्यानंतर तू शलभासन कर, तर तसं नाही होणार ना. तू म्हणशील जरा थांब, म्हणजे मध्ये तुला रेस्टची गरज आहे, तुझ्या मसल्सना रेस्टची गरज आहे. तर मग त्या अवस्थेमध्ये मी तुला भुजंगासन दिल्यानंतर थोडा वेळ मकरासन मध्ये रिलॅक्स करणार, म्हणजे ते पोटावरच आसन आहे मकरासन.
आणि मग मी तुला एक 10-15 सेकंद रेस्ट झाली, रिकवर झालीस तू त्यातनं, की मग मी लगेच तुला शलभासन देणार. मग तिथं जसं मकरासन काम करतं ना, 2 आसनांच्या मध्ये पॉज घेण्याचं आसन, रिलॅक्सेशन. तसं पाठीवरती शवासन. जेव्हा तू प्रोन पोझिशन मध्ये बसलेली असशील किंवा सूर्यनमस्कार झालेत, आता मला कोर एक्सरसाइजेस सुरू करायचे, तर त्या 2 बंचच्या मध्ये मी तुला शवासन देणार थोडा वेळ, जस्ट रिकवर होण्यासाठी. ठीक आहे. अच्छा, सॉर्ट ऑफ कूल डाऊन म्हणू शकतो आपण. कूलिंग डाऊन. हा. So in psychology, the state achieved in Yoga Nidra is termed the hypnagogic state, a state between sleep and wakefulness, subconscious mind. Okay, म्हणजे जिथं कम्प्लिटली जागरण अवस्था पण नाहीये आणि कम्प्लिटली सुषुप्त अवस्था पण नाहीये, त्याच्या मधली अवस्था ज्याला म्हणतात हिप्नोगॉगिक स्टेट, असं सायकोलॉजीमध्ये म्हणजे जेव्हा स्टडीज केले तेव्हा दाखवलं. योग निद्रा इज दॅट स्टेट. हिप्नोटिझम तेच झालं का? हिप्नॉटिझम नाही. हिप्नॉटिझम मध्ये बरंच काय काय करतात. रेकी हिप्नॉटिझम मध्ये ते आधी ते पेंडुलम सारखं चैन म्हण किंवा काहीतरी हे करून, आणि त्याचा हे पण वेगळं आहे का, त्याचं गोल वेगळं आहे. ते तुम्हाला आधीच्या आयुष्यामध्ये घेऊन जातं आणि काही गोष्टी तुम्हाला लहानपणीच्या आठवत नसतील, त्या तुम्हाला काढायच्या असतील, माइंड वरती खूप डीप तुमच्या इफेक्ट कसला झाला असेल तर ते, हे म्हणजे सेल्फ एन्क्वायरी आहे. इथं दुसऱ्या माणसाची काही गरज नाही आपल्याला. आपणच मला इच्छा आहे की मला माझी सेल्फ एन्क्वायरी करायची आहे की हु एम आय इथपासून जे आहे ना, म्हणजे मला स्वतःची का आहे, म्हणजे गोल काय आहे मला जन्माला आल्याचं वगैरे. हा, सो त्या टाईपचे क्वेश्चनची तुला इच्छा आहे आणि तू एकटी करू शकतेस, असं योग निद्रा आहे. ऑफकोर्स म्हणजे गायडेड, म्हणजे थोडं कोणीतरी मेडिटेट किंवा कोणीतरी हे करत असतं, पण कुठपर्यंत नेतात तुला, तुझ्या कॉन्शियसनेस लेवल पर्यंत नेतात. तिथून पुढे कोणी काही गाईड करत नाही. तिथून पुढे तुला तुझं स्वतःच हे करायचं असतं, म्हणजे हा, कनेक्ट व्हायचं असतं स्वतःशी. मग तू कनेक्ट झाल्यावर काय करायचं हे तू ठरवायचं असतं. ठीक आहे. तिथपर्यंत नेऊन ठेवायचं काम तुला योग निद्रा आणि जो काही तुमचा मेडिटेशन सांगणारा व्यक्ती असेल ते करतं. पण त्याच्यानंतर काय करायचं, काय कनेक्ट करायचंय, मग काय तुला फील होणार, तुझी ती ब्लिसफुल स्टेट, हे सगळं तुझा वेगळा अनुभव असणार, तो प्रत्येकाचा वेगळा असं. ओके. Now the technique, okay, Nyasa. It is the process of charging a part of the body or an organ of the another living body with a specified power through touch. Okay, Nyasa can consist of touching. Okay, Nyasa ही टेक्निकचं नाव आहे. Okay, Nyasa can consist of touching the different parts of the body by hand, or it can be done mentally by thinking of a specific area. Okay, 2 गोष्टींनी होऊ शकतं. एकतर त्या पार्टवर टच करून किंवा जस्ट थिंकिंग अबाउट द स्पेसिफिक एरियाज. ओके, डायरेक्ट तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं अवेअरनेस, जर मी म्हटलं की चला तुमचा अवेअरनेस घेऊन जा तुमच्या हार्टबीट्सकडे किंवा तुमच्या हार्टकडे, तर मग थोडा वेळ लागेल तुम्हाला, पण हळूहळू तुम्हाला तुमच्या हार्टबीट्स पर्यंत क्लिअर ऐकू येतात. थोड्या वेळाने जेव्हा तुमचे मनातले सगळे विचार क्लिअर होऊन जातात ना, आणि तुम्ही आणि तुमचं हार्ट एवढ्या 2च गोष्टी जेव्हा तुम्हाला दिसतात ना, किंवा हार्टबीट्स, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर ऐकू येतात. मग त्या टेक्निकला म्हणजे तेव्हा तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले असता, योग निद्रेच्या अवस्थेपर्यंत, जिथं तुम्हाला बाकी काही गोष्टी नाहीयेत, आठवत नाहीयेत, किंवा दिवसभरात काय झालं किंवा कोण काय बोललं या सगळ्यातनं तुम्ही खूप पलीकडे गेलेले असता. ओके, so this is technique, the process of charging a part of the body or an organ of the another living body with a specified power through touch. Okay, so हे थेरपी आहे, योगा ही थेरपी आहे ना, त्यातली ही एक टेक्निक आहे योग निद्रा, असं पकडू शकतो. Now, when to practice yoga nidra? When we are exhausted from work, insomnia, म्हणजे loss of sleep असेल तर, when stressed and anxiety, and when tired and fatigue, म्हणजे फार कंटाळलेले आहात आणि थकलेले आहात, स्ट्रेस्ड आउट आहात, तर अशा वेळी योग निद्रा करणं गरजेचं आहे. प्रिपरेटरी प्रॅक्टिस. आता हे प्रिपरेटरी प्रॅक्टिस ग्रंथांमधले आहेत. ह्या सगळ्याच तुम्हाला केल्याच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये, बट इफ यू विल डू इट, इट्स गुड. टेक अ हॉट अँड देन कोल्ड शॉवर बिफोर द सेशन. सो हे ऍक्च्युली करून बघू शकता, पण कंपल्शन नाहीये. त्राटक केल्यानंतर माइंड काम होतं. त्राटक इज वन ऑफ द शुद्धी क्रियाज. त्राटकमध्ये आपण आपल्या आय लेवलला एक दिवा पेटवून ठेवतो, साधारण तुपाचा दिवा असतो, आणि त्या ज्योतीवरती ती जी फ्लेम असते ना त्याच्यावरती आपण फोकस करतो. सो त्याला म्हणतात त्राटक.
Before the relaxation, do headstand. This is just because headstand will increase the flow towards your सहस्त्रार चक्र. कम्प्लीट बॉडी मधून जे सहस्त्रार चक्र आहे ऍट द क्राउन ऑफ द हेड, सगळ्यात महत्वाचं चक्र आपलं तिथे आहे. तर तिथपर्यंत तुमचा ब्लड फ्लो वाढतो आणि ते सहस्त्रार चक्र जे आहे ते ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. ड्युरिंग द रिलॅक्सेशन लीव्ह द फीट अनकवर्ड. कारण फीट आणि हँड्स अनकवर्ड ठेवायला सांगतात. इमॅजिन असं करतात की एनर्जी, ती जी कॉस्मिक एनर्जी आहे ना, आपण म्हणतो इंटेलिजन्स आहे, युनिव्हर्सल इंटेलिजन्स, ज्याच्यामुळे जगात घडामोडी होतात. तर त्याच्याशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता ना, तेव्हा ती जी एनर्जी आहे ती तुमच्या सोल मधून आणि पाम्स मधून एंटर करते बॉडीमध्ये. ठीक आहे. आणि मग ती तुमच्या प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये म्हणजे स्प्रेड होऊन होऊन अल्टिमेटली इट ट्रॅव्हल टुवर्ड्स युअर सहस्त्रार चक्र. दॅट्स वाय यू हॅव टू लीव्ह द फीट अँड हँड्स अनकवर्ड. होल्ड आयदर वन और बोथ द फोर आर्म्स अप इन द एअर ड्युरिंग द प्रॅक्टिस. आता हे मी सांगत होते की तुमच्या कम्फर्टेबिलिटीनुसार करणं गरजेचं आहे. ह्याचे सगळे रुल्स म्हणजे केलेच पाहिजे असं काही नाहीये. सो आपण जसं नौकासनमध्ये पाठीवर झोपूनच, शवासनमध्येच फक्त हात वर करायचे. नौकासनमध्ये युजली आम्ही असे हात वर करतो, तसं इथे दोन्ही फोर आर्म्स जे आहेत ते वर करायचे. तेच मी मगाशी नाही, फक्त फोर आर्म, नॉट कम्प्लीट आर्म. फक्त एल्बो पासून वरचे आर्म जे आहे ते तुम्हाला वर उचलायचे. कारण मगाशी मी म्हटलं ना की पाम्स मधून आणि सोल मधून जे आहे ती एनर्जी तुमच्यामध्ये एंटर करते. से द इन्स्ट्रक्शन मेंटली अलॉंग विथ द व्हॉइस द गायडिंग प्रॅक्टिस. सो तुम्हाला आता इन्स्ट्रक्शन देतात ना, ते तुम्ही रिपीट करायचे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही दोघांना मी आता रिलॅक्सेशन दिलंय. रिलॅक्सेशन होऊन मी आधीच इन्स्ट्रक्शन असे सांगते की रिपीट बिहाइंड मी इन युअर माइंड. मी जे बोलते ते तुमच्या मनामध्ये तुम्ही बोलायला सुरुवात करा. तर मी काय म्हणणार की आय एम रिलॅक्सिंग माय टोज, सोल्स, हिल्स अँड अँकल्स. ओके, मग तुम्ही काय म्हणणार, म्हणजे मनातल्या मनात रिपीट करायचंय. माय टोज, सोल्स, हिल्स अँड अँकल्स आर रिलॅक्स. ओके, मग तिथून पुढे एक 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 पार्ट. सो असं आपण आपल्या बॉडी पार्ट्सला इन्स्ट्रक्शन द्यायचंय की बाबा तुम्ही रिलॅक्स व्हा. आणि प्रत्येक छोट्या छोट्या पार्ट पर्यंत आपण पोहोचायचंय, आपला अवेअरनेस तिथपर्यंत घेऊन जायचंय आणि मग त्यांना रिलॅक्स करायचंय. ओके, सो से द इन्स्ट्रक्शन मेंटली अलॉंग विथ द व्हॉइस गायडिंग द प्रॅक्टिस. ओके, ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला येतील त्यासोबत तुम्ही सुद्धा स्वतः त्या रिपीट करायच्या. नाव ड्युरेशन विल बी 15 minutes to 2 hours. 15 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत. स्टेजेस ऑफ योग निद्रा आर प्रिपरेशन, इंटेन्शन, संकल्प, दॅट इज रिझॉल्व, रोटेशन ऑफ कॉन्शियसनेस, ब्रीथ अवेअरनेस, अपोजिट फीलिंग अँड सेन्सेशन, व्हिज्युअलायझेशन, एंड ऑफ द प्रॅक्टिस. ओके, हे सगळे जे आहेत ते एक 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 बघणार आहोत आपण. हे स्टेजेस विचारतात एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी, हे इम्पॉर्टंट आहे. Now, stage 1 is preparation. Yoga Nidra is performed in the posture of Shavasana or corpse pose with no movement. Initial relaxation of the body and mind is brought on by awareness of stillness, position, breathe, and listening to the external sounds with the attitude of a witness, Sakshi Bhav. ओके, सो प्रिपरेशन मध्ये काय आहे तर शवासन, जसं गायत्रीने मगाशी विचारलं. योग निद्रा इज परफॉर्म्ड इन द पोस्चर्स ऑफ शवासन और कॉप्स पोज. कॉप्स म्हणजे पण शवासनच. विथ नो मुवमेंट नाही करायची अजिबात. इनिशियल रिलॅक्सेशन ऑफ द बॉडी अँड माइंड इज ब्रॉट ऑन बाय द अवेअरनेस ऑफ स्टिलनेस. सो इनिशियल जे रिलॅक्सेशन आहे इट इज ब्रॉट ऑन बाय अवेअरनेस ऑफ स्टिलनेस. स्टिलनेस म्हणजे एकदम स्थिर राहणं. पोझिशन, ब्रीथ अँड लिसनिंग टू द एक्सटर्नल साऊंड. ओके, बाहेरच्या आवाजांना रेकग्नाइज करायचा. तुम्ही झोपलेले असाल तर मी तुम्हाला म्हणणार की ट्राय टू रेकग्नाइज एनी 4 साऊंड्स अराउंड यू. दॅट मे बी ऑफ एनी व्हेकल, दॅट मे बी ऑफ चर्पिंग ऑफ बर्ड्स, और दॅट मे बी ऑफ एनिथिंग अराउंड यू. तुमच्या भोवती काय आवाज येत असेल, जो कुठला, मे बी किचन मधला काही असेल, किंवा डॉग्स आर बार्किंग, किंवा अशा प्रकारचं जे काही व्हेकल्स कुठल्या तरी बाजूने पास बाय झालं असेल, तर अशा प्रकारचे कुठलेही 3 ते 4 आवाज जे आहेत ते तुम्ही रेकग्नाइज करायचे अराउंड यू. ओके, आणि
पोझिशन, ब्रीथ अँड लिसनिंग टू द एक्सटर्नल साऊंड्स विथ द ॲटिट्यूड ऑफ अ विटनेस. तिथं काही अंदाज नाही लावायचे. म्हणजे आता मी म्हटलं की कुठलेही 4 साऊंड्स बघ आठवा, म्हणजे रेकग्नाइज करायचा प्रयत्न करा. सो तुम्ही डोळे बंद केलेत आणि मे बी तुम्हाला पाणी पडायचं, आता पाऊस पडायचा आवाज येतोय, किंवा कुठेतरी समोरच्या घरामध्ये काहीतरी टीव्हीचा आवाज येतोय, किंवा कुठून तरी रिक्षा गेली त्याचा आवाज येतोय. तर फक्त आवाजावरती फोकस करा, त्याच्या आत नका जाऊ. म्हणजे विथ द ॲटिट्यूड ऑफ विटनेसच्या ॲटिट्यूडनी ते सगळं करायचंय. त्याच्यात तुम्ही डोकं लावून आत जाऊ नका. आपला स्वभाव तो आहे की आपल्याला एक जर म्हणजे काय म्हणतात त्याला, एक जर दोरी सापडली तर त्यावरून आपण खूप अंदाज बांधत जातो, हे ह्याचं असेल, मग ह्याच्याने असं झालं असेल, त्याच्याने तसं झालं असेल. ती जी लिंक आहे ना ती तोडायची, विचारांची ती जी लिंक येते ना ती तोडायची. म्हणून फक्त साक्षी भाव ठेवायचा. जे समोर घडतंय ना त्याच्याकडे फक्त विटनेस म्हणून बघायचंय, त्याच्यात अंदाज नाही बांधायचे, म्हणजे जजमेंटल नाही व्हायचंय की बाबा इथं असं घडलंय मग असं होऊ शकतं, असं असं झालं असेल कदाचित, असं जजमेंटल नाही व्हायचं. जे दिसतंय त्याला फक्त विटनेस करायचं आणि मनात ठेवायचं. ओके, सो विथ द ॲटिट्यूड ऑफ विटनेस, साक्षी भाव. Then second one is intention. In this stage, the practitioner asserts his or her intention to enter into the practice of Yoga Nidra. I will not sleep, I will remain awake. Okay, सो हे मग असं मी म्हणत होते की बऱ्याच जण झोपून जातात. सो मग त्याच्यानंतर अवेअरनेस राहत नाही ना तुम्हाला, मग तुमचा इन्स्ट्रक्टर काय सांगतोय हेच माहीत नसतं. सो तुम्ही तोपर्यंत घोरत असता, जोपर्यंत योग निद्रा चालू असते तोपर्यंत घोरत असता, आणि ऍक्च्युली ती फक्त झोप होते, ती योग निद्रा होत नाही. म्हणजे जे रिलॅक्सेशन एक्सपेक्टेड असतं ना एका योग निद्रेनंतर, ते तुम्हाला फील होत नाही एका शवासना म्हणजे त्या झोपण्यानंतर. ओके, सो हे तुम्हाला म्हणत राहायचंय की आय विल नॉट स्लीप, आय विल रिमेन अवेक. देन संकल्प. जेव्हा तुम्ही अशा प्युअर, बऱ्याचदा आपण म्हणतो ना मेडिटेशनसाठी सकाळी उठा, असं का म्हणतो, कारण रात्रीच्या झोपेनंतर बऱ्यापैकी जो म्हणजे डोक्यामध्ये घोळ असतो ना तो साईडला झालेला असतो, फ्रेश माइंड असतं आणि बऱ्यापैकी रिकामी डोकं असतं. नवीन दिवसाचे प्लॅन्स असतात पण रिकामी डोकं असतं. अशा वेळी जर तुम्ही एखादा संकल्प केला, जेव्हा कॉन्शियस, तुमच्यातलं जे कॉन्शियस माइंड आहे ना तिथपर्यंत तुम्ही जर ते पोहोचवलं की मला हे रोज करायचंय असं म्हणून तर ते गोष्टी तुमच्याकडून होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, हे एक झालं. आणि याचाच दुसरा पार्ट म्हणजे एखादी आपण गोष्ट म्हणतो ना की तुम्ही रोज करा, ते आपण ब्रेनचं प्रोग्रॅमिंग करत असतो. आपल्या ब्रेनला ते इतकं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं की रोज करून डेली करून त्याचे इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात. मग थोडाफार जरी त्यात गॅप गेला ना तरी इफेक्ट तेच मिळतात. पुन्हा जर समजा एक्सरसाइजच उदाहरण घ्या, एक्सरसाइज रोज तुम्ही थोडा करताय, ते ब्रेनचं तुमचं प्रोग्रॅमिंग होतं आणि त्याचे इफेक्ट, चांगले इफेक्ट तुम्हाला दिसायला लागतात. आणि थोड्या एक महिन्याभरात 3-4 दिवस जरी तुम्ही सुट्टी मारली तरी तुम्हाला खूप काही फरक पडत नाही. ओके, जर तुम्ही रेग्युलॅरिटी ठेवत असाल तर. सो Sankalpa, when the body and mind are relaxed, then the practitioner is instructed to take a short positive result and Sankalpa according to his or her own thrice mentally. सो असा संकल्प घ्यायचा आहे, काहीतरी खूप वेग संकल्प घ्यायचा नाही जो पॉसिबलच नाही. असा काहीतरी संकल्प घ्यायचा आहे जो करणं पॉसिबल आहे, अचिवेबल आहे, आणि म्हणजे तुम्हाला खूप दिवसांपासून इच्छा आहे पण होत नाहीये, असा वाला संकल्प करायचा. सो इट शुड बी शॉर्ट पॉझिटिव्ह रिझल्ट और संकल्प अकॉर्डिंग टू हिज और हर ओन थ्राइस मेंटली. बाकी काही संकल्प असू शकतो, म्हणजे असं काही प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तो 3 वेळा मनामध्ये रिपीट करायचा. मग रोटेशन ऑफ कॉन्शियसनेस. नेक्स्ट द अवेअरनेस इज रोटेटेड अराउंड द डिफरंट बॉडी पार्ट्स in a systematic and ordered manner. Right side of the body is relaxed first, then left side of the body, then back of the body from the buttocks to the back of the head, and lastly the front of the body is brought together into awareness. So अशा प्रकारचं अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे. ओके, आपला रोटेशन ऑफ कॉन्शियसनेस जे मगाशी झालं, आपण म्हटलं ना, मी ते इन्स्ट्रक्शन देत होते ना, आय एम रिलॅक्सिंग माय टोज, सोल्स. सो तसा तुमचा अवेअरनेस रोटेट करायचा आहे कम्प्लीट बॉडीमधून आणि रिलॅक्स करत न्यायचंय प्रत्येक बॉडी पार्टला. हा, हे झालं तुमच्या बॉडी बद्दलचं. आता ब्रीथ अवेअरनेस पण इम्पॉर्टंट आहे. ब्रीदिंग आपण बघितलं किती इम्पॉर्टंट आहे ते. चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत, आपण तो श्लोक बघितलाय, त्यावरून आपण बघितलंय की ब्रीदिंगचं इम्पॉर्टन्स किती आहे.
So in this stage, one simply become aware of natural breath by counting it. मग या स्टेजला आल्यानंतर तुमचे इन्स्ट्रक्टर तुम्हाला सांगतात की नाऊ हेन्स फोर, आतापासून जो तुम्ही श्वास घ्याल तो मोजायला सुरुवात करा. जोपर्यंत मी स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत मोजायचा. सो वाईल काउंटिंग द ब्रीथ यू विल डीपली ट्राय टू कनेक्ट विथ युअर ब्रीथ. तुमच्या ब्रीदिंगला काउंट करताना दुसरा तिसरा विचार येत नाही आपल्या डोक्यामध्ये. आपण फक्त ब्रीदिंगच काउंट करत राहतो. अँड बिकॉज ऑफ दॅट तुमचे बाकीचे जे विचार डोक्यामध्ये चालू असतील ते पुन्हा ड्रॉप डाऊन होतात आणि एक काय म्हणू शकतो स्टिलनेस येतो, मेंटली स्टिलनेस येतो. ओके. देन opposite feelings and sensation. The practitioner is instructed to experience pair of opposite feelings or sensations like heat and cold. आता त्याच्याही पुढं तुम्ही आता रिलॅक्स झालेले आहेत, तिथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला इमॅजिन करायला सांगतात. म्हणजे काय तर आता हे तर आपण वाचूयात इथं काय दिलंय ते. पण व्हॉट वी युजली डू, इमॅजिन दॅट यू आर वॉकिंग ऑन द सँड, यू आर ॲट अ सी शोर. प्रत्येक जण समुद्रावर जाऊन आलेला असतो आणि असं नेकेड तुमच्या फीटनी, बेअर फूटनी तुम्ही काय करताय तर तुम्ही फक्त वॉक करताय अलॉंग विथ द सी शोर. ओके. वाळूवरती चालताय, तो वाळूचा स्पर्श अनुभवा, किंवा तुमच्या समोरून म्हणजे तुम्ही समुद्राच्या पाण्याकडे वॉक करत चालले आहात तर ते पाण्याचा टच फील करा. किंवा तुमच्या म्हणजे समुद्राच्या काठी, म्हणजे समुद्राच्या काठावरती जे नारळाची झाडं आहेत किंवा पोफळीच्या ज्या बागा असतात तर त्याच्या पानांचा आवाज इमॅजिन करा. हे सगळं प्रत्येकाने जे आहे ते अनुभवलेलं असतं. पण त्या ज्या आपल्या भावना असतात किंवा त्या आपल्या ज्या आठवणी असतात त्या रिज्युअनेट करण्याचा आपण त्यांना प्रयत्न करतो. कारण त्या प्रत्येकाच्या चांगल्या प्रकारच्या हे असतात. म्हणजे आपल्याला काय, आपण बऱ्याचसं काम झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस काय बघतो, काहीतरी आउटिंगसाठी हे करतो. म्हणजे थोडंसं आपल्या बिझी शेड्यूल मधून थोडासा ब्रेक घेऊन कुठेतरी बाहेर जाऊन येतो. ते का जातो, कारण चेंज प्रत्येकालाच हवा असतो आणि त्या आठवणी खूप चांगल्या असतात. सो त्या आठवणी आपण इथे काढल्या, नुसत्या आठवणी काढल्या तरी आपल्या बॉडीमधला स्ट्रेस कमी होतो. हे सायंटिफिकली आता आपण हे बघितलं ना, स्वामी सत्यानंद सरस्वतींनी या प्रत्येक स्टेजवरती, या प्रत्येक स्टेपवरती सायंटिफिक रिसर्च केलाय आणि मगच ती स्टेप ठेवली आहे. सो याच्यातनं पण हे अप्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही फक्त इमॅजिन जरी केला ना, की तुम्ही मे बी तुम्ही कुठं व्हिजिट केला असेल हिमालय किंवा असं बर्फाळ प्रदेशाला, आणि ते जरी तुम्ही इमॅजिन केलं तरी तुम्हाला त्या आठवणी आठवतात आणि त्या तुम्ही इमॅजिन केल्यानंतर पण हाय बीपी असणाऱ्यांचा बीपी ड्रॉप होतो. स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये असणाऱ्यांचे जे स्ट्रेसफुल हॉर्मोन्स आहेत ते कमी होतात ब्लड मधले. सो हे रिअल संशोधन, हे रिअल रिसर्च आहे. सो त्यामुळे तुम्हाला अपोजिट पेअर जे आहेत, ते एक जे मी आता सांगते ते वेगळं आहे, त्याच्यात काही अपोजिट नाहीये. जस्ट सिम्पली तुम्ही कुठे व्हिजिट करून आला आहात तिथे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही आता तिथे पोहोचला आहात, तुम्ही या क्षणी तिथे आहात आणि यू आर वॉकिंग ऑन द सँड और यू आर वॉकिंग इन म्हणजे कुठल्या तरी गर्द झाडीमध्ये. काही काहींना जंगल आवडतात तर तुम्ही जंगलातनं वॉक करत चालले आहे असं इमॅजिन करा. ट्रेक करता आहात असं इमॅजिन करा. सो हे इमॅजिनेशन जे आहे इट हॅज बीन प्रूव्हन व्हेरी इफेक्टिव्ह, ओके, टू रिड्यूस युअर स्ट्रेस. नाव ते एक झालं. आणि आता इथे काय सांगितलं ह्यांनी, अपोजिट फिलिंग्स और सेन्सेशन लाईक हिट अँड कोल्ड, एकाच वेळी दोन्ही. ओके. म्हणजे तुम्हाला खूप गरम होतंय असं इमॅजिन करा, गरमीतला मे महिन्यातला एखादा दिवस इमॅजिन करा जो खूप टेम्परेचर आहे अगदी असह्य, आणि ऍट द सेम टाइम थंडीतला एखादा दिवस इमॅजिन करा जिथे तुम्हाला धुकं पडलेलं जाणवतंय आणि इट्स व्हेरी कूल, इट्स व्हेरी कोल्ड, आणि काहीतरी त्याच्याशी रिलेटेड एखादी आठवण इमॅजिन करा असं सांगतात. किंवा हेवीनेस अँड लाईटनेस. ओके. हे असे अपोजिट जे आहेत फिलिंग्स ते इमॅजिन करायला सांगतात फक्त. ओके. Experience the pairs of opposite feelings or sensations like heat and cold, heaviness and lightness, pain and pleasure, love and hate, and so on. Okay. The thinking mind is only able to focus in one direction at any time. It cannot thinking and become silent. Okay. म्हणजे हे कंटिन्युअस तुम्ही असं अपोजिट फिलिंग ऍट द सेम टाइम, दोन टोकाचे ज्या भावना करायला सांगतात ना त्यांना इमॅजिन करायला, तर आपला माइंड ऍक्च्युली थकून जातो त्याच्यामध्ये, या दोन अपोजिट ह्याच्यामध्ये. आणि इट कॅन फोकस ऑन ओनली वन थिंग. मग तुम्हाला ते हॉट अँड कोल्ड मधला कोल्डवरच फोकस करतो तुम्ही, ऍक्च्युली तुम्ही दोन्हीवर फोकस करत नाही. इनिशियली एक दोन ह्याच्यात करणार, त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतं ना त्या गोष्टीवरती आपण फोकस करतो. हेवीनेस अँड लाईटनेस मधला लाईटनेस आवडतो का, तर आपण लाईटनेसवर फोकस करायला लागतो, हेवीनेस निघून जातो.
पेन अँड प्लेजर पैकी प्लेजर वरती फोकस करतो, लव्ह अँड हेट पैकी लव्ह वरती फोकस करतो. सो असं सांगताना ते इन्स्ट्रक्शन देतात, पण आपलं माइंड जे आहे ते एकाच गोष्टीवरती इमॅजिन होऊ शकतं, एकाच गोष्टीवरती फोकस होऊ शकतो. देन व्हिज्युअलायझेशन, बोथ आर विथ मी, दोघे आहात ना? हो हो. Then visualization, okay? The awareness is taken to the dark space in front of the closed eyes. Practitioner is instructed to visualize some images or symbols which may include the smell of the earth after rain, the ocean at night, a steady candle flame, and so on. As they are viewed in an attitude of welcome and not denial, they surface and then dissolve, okay? So, visualization, the awareness is taken to the dark space in front of the closed eyes. मग इथपासून व्हिज्युअलायझेशन सुरू होतं. मी सांगतेय ते जे मी मगाशी सांगितलं होतं ना की बीच वरती आहात असं इमॅजिन करा, ते तुम्ही दोन्हीमध्ये करू शकता. ते तुम्ही सेन्सेशन मध्ये पण करू शकता. जसं मी म्हटलं ना की बेअर फूट तुम्ही वॉक करताय अँड फील द टच ऑफ दॅट सँड. ती जी वाळू असते ना बीचवरची, त्याचा टच तुमच्या पायाला होतोय, इमॅजिन करा. ओके, तुम्हाला कानाला ते पोफळीच्या बागांचे जो वारा असतो ना, त्यातनं वारा वाहतो की तो सळसळ सळसळ आवाज येतो, तो तुम्हाला ऐकू येतोय का, इमॅजिन करा. सो यू कॅन टेक दॅट थ्रू सेन्सेशन ऑर यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट. तुम्ही जिथे कुठं व्हिजिट करून आलात, तुम्ही ते आपल्या मनामध्ये असतं, आपल्याला प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आठवत असते, ती व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा. हा, अगदी बारीक गोष्ट, कुठला तरी कशाचाही कलर पण आपल्याला आठवत असतो, की म्हणजे इतकी ती मेमरी आपल्या डोक्यामध्ये स्ट्रॉंग बसलेली असते. पण ती जरा रिज्युनेट झाली ना की ते इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये पुन्हा यायला लागतात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तेच हॉर्मोन सिक्रेट होतात जे तुम्ही तिथे असताना सिक्रेट झाले होते. ओके, इथपर्यंत रिसर्च झालेला आहे. सो इट इज व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी इफेक्टिव्ह. Then practitioner is instructed to visualize some images or symbols which may include the smell of the earth after rain. आता सध्या रेनी सीझन चालू आहे, पण पहिल्या रेन नंतरचा जो वास असतो ना, हा तो इमॅजिन करा. हे तुम्हाला कधी सांगणार, जेव्हा उन्हाळा चालू असतो. म्हणजे या टाईपचे इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्टर वरती डिपेंड आहे. तो अशा वेळी इन्स्ट्रक्शन देणार जेव्हा तो सीझनच नाहीये. मग आता तुम्हाला हे सांगून काय फायदा नाही, हे वास घेऊन झालं. पण जेव्हा असं खूप गरमी होत असते ना, आपण वाट बघत असतो तर पाऊस कधी पडतोय, कधी पडतोय. हा, अशा वेळी ते इन्स्ट्रक्शन द्यायचं. मग जस्ट टू फील, तुम्हाला गुड फील व्हायला पाहिजे, म्हणून फील गुड असा इफेक्ट यायला पाहिजे. द ओशन ऍट नाईट, ओके. मग रात्रीचं समुद्र कसा दिसतो, निळा दिसतो रात्रीचा, आणि ते पण फुल मून असेल तर छान दिसतो. मग ते जर बघितलं असेल, ओके, तर ते इमॅजिन करायला सांगता. अ स्टेडी कॅन्डल फ्लेम अँड सो ऑन. स्टेडी कॅन्डल फ्लेम इमॅजिन करायला सांगतात आणि सो ऑन. सो असं व्हिज्युअलायझेशन इमॅजिन करायला सांगतात. ॲज दे आर व्ह्यूड इन अन ॲटिट्यूड ऑफ वेलकम अँड नॉट डिनायल, दे सरफेस अँड देन डिझॉल्व. ओके, याच्यात डिनायल कुठं नाहीये, ते सिम्पली येतात, आपल्यात ते सिक्रेट होतात हॉर्मोन, आणि मग त्या गोष्टी निघून जातात, म्हणजे डोक्यातनं निघून जातात. Now ending the practice. At the end of the session of Yoga Nidra, the practitioner may still be in a very deep state. They are instructed to slowly externalize their awareness by listening to external sound. पुन्हा ज्यांनी सुरुवात केली होती त्यांनीच एंड करायचं. आपण सुरुवात केली होती त्यांच्या अवतीभोवतीचे थोडेसे साऊंड, आवाज ऐका, आणि विदाऊट काही फक्त साक्षी भावाने, फक्त विटनेस ॲटिट्यूडने ऐका, त्याच्यात कुठं डीप जाऊ नका. पुन्हा आपल्याला आता हळूहळू त्यांना बाहेर काढायचंय. डायरेक्ट हे झालं आणि आपण म्हटलं की चला शवासनात बाहेर या, असं नाही चालत. हळूहळू जसं तुम्ही त्यांना डीप घेऊन गेला होतात ना, तसंच हळूहळू त्यांना बाहेर काढायचंय. सो देन दे आर इन्स्ट्रक्टेड टू स्लोली एक्सटर्नलाइज देअर अवेअरनेस बाय लिसनिंग टू एक्सटर्नल साऊंड्स अँड बिकम अवेअर ऑफ द ऑब्जेक्ट्स अँड पर्सन्स इन देअर सराउंडिंग्स अँड द रूम दॅट दे आर इन. ओके, म्हणजे आम्ही कधी कधी तर हे पण करतो की इमॅजिनेशन मध्ये तुम्ही घरातनं निघाल्यापासून योगा क्लास पर्यंत येईपर्यंतचं तुमचं इमॅजिनेशन. ओके, सो आता इमॅजिन करा तुम्ही घरातनं निघाले आहात, हा, चप्पल घातली आहे, म्हणजे वॉटेवर, स्लीपर घातली आहे, तुमचे शूज घातले आहेत, तुम्ही हे तुमचं काय योगा मॅट विसरले आहात, म्हणून परत तुम्ही वरती रूम मध्ये गेलात, तुमच्या घरी गेलात, योगा मॅट कॅरी केली, गाडीची चावी घेतली, किंवा जे वॉकिंगनी येतात त्यांनी काही न घेता जस्ट तुम्हाला वॉटर बॉटल वगैरे भरली आहे, अँड यू आर वॉकिंग अलॉंग द रोड, ठीक आहे, टू रीच युअर
योगा क्लास. देन वाईल कमिंग, मग आता मला माहिती असतं ना की आता माझ्या क्लासच्या बाहेर काय काय आहेत, त्या गोष्टी मी त्यांना सांगते की लेफ्ट साईडनी, तुमच्या लेफ्ट साईडला म्हणजे सिम्पली भाजीच्या दुकानापासून सगळं, मग ते इमॅजिन करता, हा मी इथं व्हॅलोनियापर्यंत वॉक करत आले, मग लेफ्ट साईडला गार्डन आहे, ओके गार्डनचं गेट क्लोज आहे कारण सकाळी काही गार्डन ओपन होत नाही. या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्या रोज आपण हे करतो ना, आपण रोज बघतो, त्या सुद्धा व्हिज्युअलाइज करणं नंतर आपल्याला छान वाटतं. ओके, म्हणजे असं कनेक्टेड वाटतं. ओके, आणि रिलॅक्स वाटतं. कारण त्या वेळेमध्ये तुमचे स्वतःचे थॉट नसतात तुमच्या डोक्यात. जे रोज तुम्हाला बर्डन देतं ना, तेच थॉट्स, जे चांगले थॉट्स बर्डन येत नाही. बर्डन कुठल्या थॉट्स येतात, जे अनवॉन्टेड थॉट्स असतात, म्हणजे जे आपण लांब ढकलायला जातो पण तरी कीप ऑन कमिंग. मग ते थॉट्स थोड्या वेळासाठी, जवळजवळ 10 ते 15 मिनिटांसाठी you get connected with your instructors instructions, and then for 10 to 15 minutes ते जे आहेत त्रास देणारे विचार ते गेलेले असतात, and that's why you feel more fresh. Okay, so keep connect, म्हणजे हे जे कनेक्शन आहे ते ठेवायचं. ते जे सांगतात ते इन्स्ट्रक्टर ऐकायचं आणि इमॅजिनेशन करायचं. युजली इन्स्ट्रक्टरचंच हे मेन काम आहे की त्यांनी तुम्हाला एंगेज ठेवायचं. ओके, then surrounding and room that they are in, and they are asked to slowly move the body parts. मग हळूहळू टोज आणि फिंगर्स मूव्ह करायला सांगायचे आधी, डायरेक्ट असं पूर्ण आसनातनं बाहेर नाही यायला सांगायचं. मग हळूहळू दोन्ही हात जे आहेत जवळ आणा, दोन्ही पाय जवळ आणा, आणि मग स्ट्रेच करा थोडेसे, आणि मग हळूहळू कुशीवरती वळायचंय. दोन्ही पाय पोटाच्या जवळ घ्यायचे, कुशीवरच पडून राहायचंय थोडा वेळ, आणि मग वेन दे आर रेडी, इनहेल, कम अप अँड सिट इन टू एनी क्रॉस लेग कम्फर्टेबल पोझिशन. असं. When they are sure that they are awake, they can then sit up slowly and open their eyes. So it's a slow process. आज जात म्हणून तर ते 15 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत सांगितलंय. काहींना 15 मिनिटं पुरून जातात, काहींना 2 तास लागतात, म्हणजे तेवढं त्यांना रिलॅक्सेशन वाटण्यासाठी. Now, benefits of Yoga Nidra: alleviate anxiety, good for insomnia, improve concentration, helps in spiritual awakening, develop mental willpower, lower blood pressure, keeps emotionally stable, releases tension for the body and mind. हे सगळं प्रूव्हन आहे. येस. सो हा तुमच्या प्रॅक्टिकल पैकी एक व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात 10 मार्क्ससाठी. मार्क करा त्याला आणि मला ग्रुपवरती आठवण करा, मी सेंड करते. हेच मी विसर. नोट्स नाही आहेत का याच्यामध्ये? स्पायरल हेच नोट्स आहेत, याच नोट्स आहेत. आपल्या याच्यात आहेत योग निद्रा, पण ते शिवानंदचं योग निद्रा आहे, बिहार स्कूलचं नाहीये. बिहार स्कूलचं हे पाठवते, पीडीएफ देते मी. तू पीडीएफ सगळे मेल करणार आहेस का? नाही, ग्रुपवरच टाकणार. मी विसरले ना, तुम्हाला नाही सेंड केलेत ना मी? नाही, तेच म्हणूनच म्हटलं. एकदा मेल पण बघ ना, जर का करता आले तर. ओके. हा, ते कसं ते राहतात ना, म्हणजे प्रॉपर. ओके ओके, ठीक आहे, चालेल, बघते, मेल करते मग. ओके. येस. काय करायचं, थांबायचं का पुढे जायचं? एखादा छोटा टॉपिक बघूयात का? स्थितप्रज्ञा आहे. स्थितप्रज्ञा नाही झालंय ना आपलं? नाही. रेकॉर्डिंग स्टॉप करू.